विटखेडा गट क्रमांक 62/2 में चालू बेकायदेशी बांधकाम तुरंत रुकाया जाए, इसके लिए साकड़ी उपोषण इससे पहले भी ये लोग बैठे थे 4-5 दिन, फिर बीच में कुछ छुट्टियां आने की वजह से ये साकड़ी उपोषण बंद किया गया था। फिर अब वापस से ये जो है उपोषण शुरू किया गया है। ये सभी एक ही परिवार के लोग हैं, ये पूरी लेडीज़ जो है आप देख सकते हैं। इनका कहना है कि इन्होंने जो कुपोषण शुरू किया है इससे पहले भी उन्हें न्याय नहीं मिला, और अब भी जो लोग ये बैठे हुए हैं न्याय नहीं मिल रहा है। क्या वजह है आखिर? ये महानगर पालिका क्यों नहीं इंसाफ दे रही है, क्यों न्याय नहीं दे रही है? किसके दबाव में आकर, क्या ये बड़े बड़े बिल्डरों के दबाव में आकर इनको बड़ा करने के लिए गरीबों का न्याय हक छीना जा रहा है? आइए उनसे बात करें। विटखेडा पैठण रोड येथील गट नंबर 62 ही जमीन झुंबर गोपीनाथ कोरके, इंदुबाई गोपीनाथ कोरके, विनोद गोपीनाथ कोरके आणि तसेच त्यांचे इतर भावंड यांच्या नावावरती ही जमीन आहे। परंतु या जमिनीवरती गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर असं बांधकाम या जमिनीवरती चालू आहे। ही सर्व जी उपोषणकर्ते इथं बसलेली आहे हे त्या सदरील जमिनीचे वारसदार आहे आणि वारसा हक्काप्रमाणे त्या जमिनीचा अधिकार, त्या जमिनीचा हक्क या सर्व संबंधित भावंडांना, या संबंधित वारसदारांना मिळायला पाहिजे। याच मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडे, छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे वारंवार मागणी करून सुद्धा त्यांना हवा तसा प्रतिसाद आयुक्त देत नाहीये। गेल्या 8-10 दिवसांपासून महानगरपालिकेसमोर हे पूर्ण सर्व वारसदार उपोषणाला बसलेले आहेत, परंतु अतिरिक्त आयुक्त वाहुळे साहेब यांनी त्यांना स्थगिती देण्यासाठी 2 दिवसाचा वेळ मागितला होता आणि 2 दिवसानंतर त्यांना प्रतिसादात्मक पत्र वारसदारांना वाहुळे अतिरिक्त आयुक्त हे देणार होते। परंतु 2 दिवस उपोषणाला स्थगिती दिल्यानंतर सुद्धा अद्यापही महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून अशी कुठल्याही प्रकारचं पत्र संबंधितांना देण्यात आलं नाहीये। माझी या उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून आणि महिला काँग्रेसच्या वतीने आयुक्तांना सुद्धा विनंती आहे की या महिला भगिनी, माता भगिनी इथे रात्रीच्या सुद्धा उपोषणाला बसलेल्या असतात, परंतु त्यांचा कायद्याने हक्क त्यांना मिळायला हवा। त्या ज्या जमिनीचे हे वारसदार आहेत त्यांचा वारसा हक्क यांना मिळायला हवा आणि त्या जमिनीवरती जे बेकायदेशीर काम सुरू आहे, जे बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे ते तात्काळ शासनाने बंद पाडावं आणि यांचा हक्क मिळून त्या दोषींवरती कडक योग्य ती कठोर कारवाई करावी असं मी आपल्या माध्यमातून आयुक्त साहेबांना विनंती करते। धन्यवाद। कारवाई करत नाही, 15 दिवस झाले मागे उपोषण चालू आहे। कारवाई न करण्याचं मूळ कारण त्यांचा वरद हस्त, कुणीतरी प्रस्थापितांचा वरद हस्त आयुक्तांवरती असेल किंवा आयुक्तांना संबंधित जे बेकायदेशीरपणे बांधकाम यांच्या जमिनीवरती जे लोक करताय, बिल्डर्स जे करतायत त्या बिल्डर्सचा वरद हस्त यांच्यावरती असेल किंवा बिल्डर आयुक्तांना प्रेशराईज करत असेल आणि त्यामुळे आयुक्त बिल्डरच्या ऐकण्यानुसार या लोकांना न्याय देऊ शकत नाही असा आमचा सरळ आयुक्तांवरती आरोप आहे। कारण आपण बघितलं की आयुक्त गोरगरिबांचा आयुक्त नाहीये, आयुक्त हा फक्त श्रीमंतांचा हा आयुक्त आहे। महिलांचा आणि काँग्रेस पक्षाचा स्टाईल मध्ये काय कसं आंदोलन करणार तर न्याय भेटणार? 100% आता अतिरिक्त आयुक्त, आपल्या अतिक्रमण आयुक्त जे आहेत जी श्रीकांत यांनी बघितलं आपण गोरगरिबांची घरी पाडले, परंतु तेव्हा सुद्धा लोक शांत बसले। परंतु या प्रकरणामध्ये आयुक्त जर योग्य स्टँड घेणार नसतील, जर श्रीमंतांना आणि ज्या बिल्डरला जर पाठीशी घालण्याचं काम जर आयुक्त करत असेल, तर हे सर्व लोक यांना सर्वांना पाठिंबा म्हणून आम्ही आयुक्ताच्या बंगल्यामध्ये राहायला जाऊ आणि या प्रकारचं आयुक्ताच्या बंगल्यामध्ये जाऊन आंदोलन, याच्या पुढची ही दिशा आंदोलनाची असेल। तो ये थे कांग्रेस महिला आघाड़ी के दीक्षा पवार, जिन्होंने अपनी भूमिका स्पष्ट की और पूरा पाठिंबा दिया है या उपोषण को, और कहा है जी श्रीकांत कमिश्नर को कि अगर जल्द से जल्द कार्रवाई नहीं की जाती है, बिल्डरों के बोलने पर अगर आप काम करेंगे और गरीबों को न्याय नहीं देंगे तो फिर हम आपके घर पर, बंगले पर आकर पूरे ये फैमिली, पूरे परिवार के साथ वहां आकर आंदोलन करेंगे। अब देखना है क्या कमिश्नर इन गरीबों को न्याय देता है। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे, देखते रहिए।